Parsekar had won the Mandrem seat by nearly 3,400 votes in 2012 in a multi-cornered contest. He had defeated Dayanand Sopte, who had for the first time contested on Congress ticket. Sopte was earlier with BJP. Parsekar became Goa's chief minister in November 2014 when Manohar Parrikar was elevated to the union cabinet as the country's defence minister. After the results were declared, Chief Minister walked out with a grim face and listening to the booing by the people. काँग्रेसचं सरकार नक्कीच गोव्यामध्ये नंबर कमी पडले तर मी लीडर नाही आहे, पण तरीही हे बघा आपल्या बरोबर अदर दॅन बीजेपी सगळ्यांना घेऊन चालणार तुम्ही. आपल्यामध्ये ताकद नव्हती, आता आहे. पण असं झालं की मग समीकरण बिघडतात ना. हे बघा, समीकरण ठरवणारे माझ्यापेक्षा लीडर आहेत. काय माझी जबाबदारी होती प्रामुख्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना हलवण्याची. मी नाही, माझ्या कार्यकर्त्यांनी हे करून दाखवलेले आहे. मोठं आव्हान होतं. हे बघा आमदार मंत्री, त्याच्यानंतर मुख्यमंत्री. आमदारच्या पायरीवर असताना लिमिटेशन असताना मुख्यमंत्री वाटतात, पण जबाबदारी असते, कारण संबंध राज्याचा मुख्यमंत्री असतो. एक गोष्ट विसरता कामा नाही, कोणीही असो ती प्रामुख्याने म्हणजे कार्यकर्ता. दिलेली आपले जे कर्तव्य असतं ते प्रामुख्याने देवानं दिलेली तोंड आणि जीभ व्यवस्थितपणे जर सांभाळली तर मला वाटतं काहीच म्हणजे हे नाही अडचण कोणालाही हरवला. लोकांनी आत्मविश्वास दाखवला सोपटे साहेब, तो आत्मविश्वास सार्थकी लावणार, कारण मोठी जबाबदारी. 2007 निवडणुकीत प्रथम आमदार बनलो. त्याच्यापूर्वी 2005 साली जिल्हा परिषदेवरून आमदार झालो. 2012 कुठं तरी आपल्या लीडरच्या मी म्हणत नाही. ब्युरो रिपोर्ट HCN.